मित्रांनो, मी आता आलोय गडिंग्लजच्या भडगाव गावामध्ये आणि तिथं गुड्डा देवी म्हणून एक मंदिर प्रसिद्ध आहे, जे आपलं रासा शेंडूरचं रासाई आहे तशा टाईपचं स्ट्रक्चर, तशा टाईपच्या टेकडीवर हे मंदिर आहे. आणि ते माझ्या मागं तुम्ही मंदिर बघताय, त्या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ मी आता या व्हिडिओला जोडतो. त्याचा इतिहास मला अचंबित करण्यासारखा भेटला मित्रांनो. त्याचा इतिहास असा आहे की हे मंदिर जे आहे, या मंदिरची नाळ बलुचिस्तान सिंध प्रांतामध्ये जोडली गेलेली आहे आणि ती देवीला पाया पडायला इथं येतात सिंध लोक. आणि त्यातली एक फॅमिली सुद्धा माझ्या आता बोलणं झालं की ती फॅमिली सुद्धा इथं येऊन त्यांचं कुलदेवीला बलुचिस्तानला जाता येत नाही म्हणून त्यांनी ह्या देवीला येऊन पाया पडतात. हे आपल्या गडिंग्लज भागातलं रहस्य आहे मित्रांनो. या गडिंग्लज भागाने गडिंग्लज नाव कशावरनं पडलं तर गडिंग्लज नाव पडलं हिंगलज माता. हिंगलज माता म्हणून त्या देवीचं नाव तिथं आहे आणि तिचे अंश इथं आहे आणि हे गुड्डाई देवी म्हणून फेमस आहे आणि त्या हिंगलजवरनं गडिंग्लज नाव पडलं असा इथल्या लोकांचा तर्क आहे. तर अजब गोष्ट मला आज ऐकायला मिळाली आणि बघायला सुद्धा मिळाली आणि सिंधी लोक इथं देवाला पाया पडतात. तर तुम्ही एकदा गडिंग्लजच्या भडगाव देवीला इथं दर्शनाला यावं आणि एकदा तुम्ही हे मंदिर बघावं ही अशी माझी इच्छा आहे. आणि तर चला, अनेक रहस्य म्हणजे रासाई, गुड्डाई आणि जोमकाई ह्या 3 देवी आहेत आपल्या भागामध्ये. ह्या देवींचं यात्रा करतात, काहीतरी मागून घेतात देवांच्याकडे आणि एका दुसऱ्या यात्रा पूर्ण करतात. अशा पण कथा आहेत तिथं ज्या ऐकायला मिळाल्या. तर मी ह्या व्हिडिओबरोबर बाकीचे व्हिडिओ जोडतो, बघा. आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत. देवीचा आतला पण घेतलाय. श्री गुड्डाई देवी प्रसन्न या ठिकाणी आज आम्ही बऱ्याच दिवसाने आले, पहिल्यांदाच आले म्हणाल तर. या ठिकाणी वास्तविक हिस्ट्री देवाचा जो पौराणिक जो संदर्भ आहे तो बलुचिस्तान आणि बलुचिस्तानपासून जी हिंगुळजा आहे या ठिकाणी तिचा अंश आहे अशी श्रद्धा आहे भाविकांची. आणि आपल्याकडं आज हे सिंध प्रांतातले जे प्राचीन जे पूर्वज आहेत ते सिंध प्रांतातले आणि ते आता साताऱ्यात राहतात. तर त्यांना कुठेतरी कळालं की इथं हा देवीचा अंश आहे, पण ते या देवीच्या दर्शनाला आलेले आहेत. इतक्या लांबून म्हणजे सिंध प्रांतातली ही जी लोक आहेत तिथपर्यंत आलेली आहेत. तर आपल्याला जवळच आपलं असून आपल्याला माहीत नसते बऱ्याचशा गोष्टी. त्यात खरोखर सगळ्यांना हे तुम्ही बघितलं तर ते हिंदी न बोलता पूर्णपणे मराठी बोलतात आणि त्यांना देवीवरची इतकी श्रद्धा आहे. आज साताऱ्यात सर कधीपासून आहे तुम्ही? आम्ही साताऱ्यात आणि नंतर आम्ही साताऱ्यात होतो पहिल्यापासून असणारच आहे. आणि व्यवसाय व्यवसाय माझा कन्स्ट्रक्शनचा असतो. इकडं कसं काय आलं म्हणजे इथं आम्ही कसं बेळगाववरून जात असताना आम्हाला कुठला तरी जुनी माहिती होती. तुमच्या एक मैत्रीण राहतात तिथे, डॉक्टर उलका म्हणून आहेत. त्यांनी आम्हाला गडिंग्लजचं महत्व आणि इंग्लज मातेचं महत्वाबद्दल त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही म्हणलं योगायोगाने बेळगावातून परत जात असताना जर आमच्या कुलदेवीचं जर दर्शन होत असेल तर ह्याच्यापेक्षा चांगलं काय असू शकेल. म्हणून आम्ही हुडकत आणि आलेलो आहोत. आणि खरंच तिथं वातावरण असं आम्हाला परत जायची इच्छाच होईल. इतकं सुंदर वातावरण आहे आणि आम्हाला खरंच समाधान झालं इथं आलेल्याचा. आणि आईने तसंच आमच्या पूर्ण परिवारावर आशीर्वाद द्यावा ही आमची मनापासून. आज बलुचिस्तान किंवा पाकिस्तानमध्ये जो भाग आहे तिथे हिंदू लोकांना आजकाल जाऊ दिलं जात नाही किंवा तिथल्या मंदिरांचं खच्चीकरण केल्याचा प्रयत्न केला जातो. पण त्यासाठी आज तिथं अंश असलेल्या ह्या ठिकाणी साहेब आधी आम्ही प्रयत्न करणार. दर वर्षाला आम्हाला 1 किंवा 2 वेळा तर इथं आम्हाला यायला मिळावं. आणि आता ह्याच्या पुढे आम्ही पूर्ण परिवाराला सगळ्यांना इन्क्लूड करून घेऊ. नक्की नक्की तुम्हाला छान वाटतं. धन्यवाद.